सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी आपला मोर्चा आता माजी मंत्री अब्दुल सत्तारांकडे वळवला। मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर न झालेला प्रस्ताव मंजूर असल्याचं भासवून शासकीय अनुदान लाटलं असा आरोप कुंभारांनी केलाय। तर धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीच्या योजनेअंतर्गत 2015 पासून 2 लाख रुपये वार्षिक अनुदान दिलं जात होतं। 4 ऑक्टोबर 2024च्या बैठकीत अनुदान वाढीबाबत कोणताही प्रस्ताव नव्हता, तरीही तो मंजूर झाल्याचं भासवून 7 ऑक्टोबरला अनुदान 10 लाखापर्यंत वाढवलं आणि 16 शाळांना मंजूर झालं असा आरोप त्यांनी केलाय। अब्दुल सत्तार यांनी आपण मंत्री असताना जो मंत्रिमंडळामध्ये प्रस्ताव मंजूर झालाच नाही तो झाल्याचं भासवून आपल्याच संस्थांना अनुदान मिळवून दिल्याची समोर आलेलं आहे। अल्पसंख्याक संस्थांना 2015 पासून दरवर्षी 2 लाख रुपये इतकं अनुदान दिलं जात होतं। त्याच्यामध्ये वाढ करण्याचा कुठलाही प्रस्ताव शासनामध्ये नव्हता, तरी तो झालाय असं भासवलं। महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाचा एक विश्वासार्हता कायम राहावी, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे गैरव्यवहार होत नाहीत हे लोकांच्या समोर यावं, यासाठी असे प्रकार करणाऱ्या लोकांवर कारवाई करावी अशी मागणी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।